नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मास्टर रिव्हिजन याच्यामध्ये आपण नोव्हेंबरचं मंथ आहे त्याचं पूर्ण आपण सारांश बघत आहोत. आधी एक लेक्चर अपलोड केलेलं आहे याचं. हे आपलं रिव्हिजनचंच पार्ट असणार आहे आणि प्रोबेबली दिस विल बी द लास्ट लेक्चर ऑफ आर रिव्हिजन सिरीज कंबाईन एक्झामसाठीच्या. तर तुमचा जो जोश आहे तो हाय ठेवा. कीप युअर जोश हाय. एक्झाममध्ये तुम्ही जे आहे ते डोकं शांत ठेवून पुरेशी झोप घ्या. ओके, आणि फ्रेश माइंडने एक्झामला जा. एक्झामसाठी तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट. डू युअर बेस्ट. चला सुरुवात करू आता. बघा, धमचक्का आंध्र प्रदेश राज्याचे राज्यचिन्ह. तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की धमचक्का हे कोणाचं आहे. तर धमचक्का हे आंध्र प्रदेश राज्याचं राज्यचिन्ह आहे. धमचक्का किंवा द व्हील ऑफ लॉ अमरावती स्कूल ऑफ आर्ट्स या संस्थेने हे तयार केलेलं आहे. धमचक्का पाली भाषेमध्ये आहे. ओके, हे जस्ट लक्षात ठेवा. कोणत्या भाषेत आहे हे पण तुम्हाला माहित पाहिजे. तर इथे तुम्हाला ते इमेजमध्ये दिसत आहे. थोडंसं लेक्चर स्पीडमध्येच आपण घेणार आहोत, कारण जास्तीत जास्त न्यूज कव्हर करण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्र राज्यातले दुसरे मेगा फूड पार्क. आता महाराष्ट्र राज्यातले कुठे आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. पैठण तालुक्यातील वाहेगाव आणि धनगाव या गावामध्ये उभारण्यात आलेलं आहे. पैठण मेगा फूड पार्कसाठी 124.52 कोटी रुपये खर्च असून तो 102 एकर भूखंडावर उभारण्यात आलेले आहे. ड्राय वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, प्री कुलिंग हे जर तुम्हाला माहित पाहिजे त्याचे फीचर काय आहेत. ओके, मेगा फूड पार्क म्हणजे काय असतं, फूड रिझर्व करण्यासाठी असतं. मग त्याच्यासाठी लागणारे जे काही साधन सामुग्री आहे ते तिथं अवेलेबल असणार आहे. तिसऱ्या मेगा फूड पार्कला सुद्धा मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. ते वर्धा जिल्ह्यामध्ये असणार आहे. ओके, आणि पहिलं कुठं आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. बरोबर. ई लर्निंग पोर्टल निपुण. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की निपुण हे पोर्टल कोणी बनवलेलं आहे. तर दिल्ली पोलिसांनी सुरू केलेलं आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी. पोलीस अधिकाऱ्यांना अद्ययावत माहिती त्याच्यामुळे जी आहे ती उपलब्ध होणार आहे. या पोर्टलवरती कायदा, स्थायी आदेश, चौकशी चेकलिस्ट, केस फाईलसाठी अर्ज, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे अद्ययावत निर्णय त्याच्यावरती अवेलेबल असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, दिल्ली पोलिसने जे आहे ते त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ई लर्निंग पोर्टल निपुण नावाचं सुरू केलेलं आहे. ब्रिगेडियर कुलदीप सिंग चांदपुरी. बघा, भारत पाकिस्तानमध्ये 1971 साली झालेल्या युद्धाच्या विजयाचे शिल्पकार मानलं जातं त्यांना. 78 वर्षांचे होते. त्यांचं नोव्हेंबरमध्ये निधन झालेलं आहे. लोंगेवाला सीमेवर पाकिस्तानकडून जो हल्ला झाला त्याच्यामध्ये त्यांनी पंजाब तुकडीचं नेतृत्व केलेलं. त्यांना महावीर चक्राने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं होतं. बॉर्डर चित्रपटाची निर्मिती केलेली त्याच्यामध्ये कुलदीप सिंग यांची जी भूमिका आहे ती सनी देओल यांनी केलेली आहे. इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसत आहे बॉर्डर चित्रपट JP दत्ता यांचं डिरेक्शन. नेक्स्ट बघू, हिमालय राज्य प्रादेशिक परिषद. तर बघा, नीती आयोगाने हिमालय राज्य प्रादेशिक परिषदेची स्थापना केलेली आहे आणि याच्या अध्यक्षपदी जे आहेत ते VK सारस्वती असणार आहेत. अन्य सदस्यांमध्ये हिमालय प्रदेशातील राज्याचे मुख्य सचिव तसेच प्रमुख केंद्रीय मंत्रालयांचे सचिव, नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आणि काही विशेष व्यक्ती असणार आहेत. हिमालय क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी ही परिषद तयार करण्यात आलेली आहे. ओके, हे सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवा कशासाठी आहे हिमालय राज्य प्रादेशिक परिषद. हिमालयाच्या क्षेत्राला चालवल्या जाऊ शकणाऱ्या कार्यांसाठी विषयनिहाय एक आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने 2017 साली स्थापन केलेल्या 5 कार्यगटांच्या अहवालावर आधारित ओळखल्या गेलेल्या कृतींचे पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्यासाठी परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. परिषद 12 राज्यांचा आढावा घेणार आहे. इथे जस्ट त्यांची नावं मेन्शन केले आहेत. तुम्हाला जस्ट लक्षात ठेवायचं आहे हिमालय राज्य प्रादेशिक परिषद अध्यक्ष कोण आहेत तर VK सारस्वत असणार आहेत. आणि कशासाठी आहे तर तेथील शाश्वत विकासासाठी. नेक्स्ट बघू, राष्ट्रीय महिला आयोग. त्याच्यामध्ये बघा 3 सदस्यांना जे नामांकन मिळालेलं होतं, चंद्रमुखी देव, सोसा शेजा आणि कमलेश गौतम. आता राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष तुम्हाला माहित पाहिजे श्रीमती रेखा शर्मा. एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. तर 5 सदस्यामध्ये 3 सदस्य इथे भरलेले आहेत. 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष कार्यकाल असतो. आयोगाचे जे कार्य आहेत ते तुम्ही नोट करून घ्या. महिलांसाठी संविधानिक आणि विधिविषयक सुरक्षांच्या उपायांचा आढावा घेणे, कायदेमंडळाच्या उपायांबद्दल शिफारस करणे म्हणजे गाराने दूर करणे त्यांचा, आणि महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबीवर सरकारला सल्ला देणं. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अध्यक्ष लक्षात ठेवायचं आहे. ऑलरेडी आपण याच्याविषयी क्वेश्चन सुद्धा घेतलेला होता आणि तुम्हाला ही तिन्ही नावं लक्षात ठेवायची आहेत. खालीलपैकी कोणाची
नामांकन मिळालं असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, मग त्याच्यामध्ये एक नाव वेगळं असू शकतं. नेक्स्ट बघू. इब्राहिम मोहम्मद सोली, मालदीवचे 7वे राष्ट्रपती. मालदीवच्या राष्ट्रपती पदासाठी जे निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये त्यांचा विजय झालेला आहे आणि ते जे आहे ते 7वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. इथे त्या देशाची राजधानी आणि जे चलन असणार आहे ते पण नोट करून घ्या. माले ही त्याच्या देशाची राजधानी आहे. जस्ट तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे, कितवे हे लक्षात ठेवायचं आहे स्पेसिफिकली. हुक्काबारवर बंदी घालणारे पंजाब कितवे राज्य? सहज वन लाईनर सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर तिसरे राज्य आहे. अगोदरची राज्य सिंपल आहे, महाराष्ट्र आणि गुजरात लक्षात राहण्यासारखं आहे. नेक्स्ट बघू. ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर. तर बघा ऑक्सफर्डने जे आहे टॉक्झिक या शब्दाची निवड जी आहे ती ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून केलेला आहे. इथे तुम्हाला दिसतच आहे, इमेजवरून जस्ट नोट करून ठेवा. निर्भया निधी अंतर्गत 3 प्रस्तावांना मान्यता. तर बघा 1023 फास्ट्रॅक विशेष न्यायालय, हे आकडा लक्षात ठेवा, 1023. त्यानंतर लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक किट आणि 50 रेल्वे स्थानकावर देखरेख ठेवण्यासाठी व्हिडिओ यंत्रणेची सुविधा अवेलेबल असणे. महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या सचिवालयाच्या अध्यक्षतेखाली निर्भया निधीच्या अधिकारित समितीने हा निर्णय घेतलेला आहे. आणि बघा हा जो प्रस्तावित बलात्कार व पोस्को ऍक्ट अंतर्गत प्रलंबित प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्याच्या हेतूने कायदा व न्याय मंत्रालयाने सादर केलेला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जे आहे ते 777 फास्ट्रॅक विशेष न्यायालय असणार आहेत, स्थापन केले जाणार आहेत, आणि 246 जे आहे ती विशेष न्यायालय. तर तुम्हाला आकडा हा लक्षात ठेवायचा आहे 1023. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार. तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2018 जो आहे तो सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट दिल्ली स्थित जी सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट आहे त्यांना मिळालेला आहे. 1990ला स्थापना झालेली आहे ह्याची. आणि हे जे आहे ते पर्यावरणविषयक कार्य करणारी संस्था आहे. हा इथे कधी कोणाला मिळाला दिलेला आहे तुम्हाला विशेष 2017चं लक्षात ठेवायचं आहे, मनमोहन सिंग यांना. ओके. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे आहे ते शांतता राखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला हा दिला जातो. प्रशस्तीपत्र आणि 25 लाख रोख असं याचं स्वरूप आहे. दुर्मिळ आदिवासी भाषांचे शब्दकोश. ओडिसामधील दुर्मिळ आदिवासी भाषांचे शब्दकोश तयार करण्यात आले आहेत. जे आदिवासी भाषांना लुप्त पावण्यापासून वाचवण्यासाठी जे आहे ते हे ओडिसा राज्य सरकारने शब्दकोश तयार केलेला आहे. 21 आदिवासी भाषांचे शब्दकोश तयार केलेले आहे. विचारलं जाऊ शकतं की कोणत्या राज्य सरकारने 21 आदिवासी भाषांचे शब्दकोश तयार केले, तर उत्तर असणार आहे ओडिसा. भाषिक आदिवासी शब्दकोश जो आहे तो आदिवासी जमात असलेल्या जिल्ह्यात प्राथमिक पातळीवर राज्य सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या बहुभाषिक शिक्षणामध्ये वापरले जाणार आहे. जस्ट तुम्हाला हे येलो मध्ये मार्क केलेलं आहे ते इम्पॉर्टंट आहे. जस्ट हे रिव्हिजन आहे. फर्स्ट टाइम तुम्ही बघताय असं याच्यातून गृहीत धरलेलं नाही. हे तुम्ही ॲज अ रिव्हिजन, तुमचं ऑलरेडी रिव्हिजन वाचन झालेलं आहे आणि हे जस्ट तुम्हाला रिवाइज करण्यासाठी महत्त्वाच्या ज्या न्यूज आहेत त्या तुमच्या कानावर पडाव्या या हेतूने हे लेक्चर तयार केलेलं आहे. गोटप्लेक या आजारावरती स्मार्ट लस. तर बघा भारत आणि ब्रिटनच्या संशोधकांनी गोटप्लेक नावाच्या आजारावरती स्मार्ट लस शोधून काढलेले आहे. तुम्हाला जस्ट लक्षात ठेवायचं कुठल्या कुठल्या देशांचे संशोधक आहेत, भारत आणि ब्रिटन. गोटप्लेकवरूनच कळते बकरीमध्ये आढळून येणारा आजार आहे, त्याचं उच्चाटन करण्याची याच्यामध्ये क्षमता आहे. अत्यंत संसर्गजन्य आणि विषाणूजन्य असा हा रोग आहे. आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास मरणाऱ्या शेळ्या आणि मेंढ्यामुळे जगभरात बघा 1.4 to 2.1 अब्ज डॉलरचे नुकसान होत आहे. त्यामुळे एक कन्सिडरेबल आहे. तुम्ही लक्षात ठेवा गोट प्लेग भारत आणि ब्रिटनच्या संशोधकांनी शोधून काढलेले आहे. ऑस्ट्रेलिया T20 महिला विश्वचषकाचा विजेता. ऑस्ट्रेलियाने 4थ्यांदा T20 विश्वचषक जिंकलेला आहे. जर मल्टीलायनर क्वेश्चन बनला याच्यावरती तुम्हाला हे नक्की वाक्य बघायला मिळेल. आणि इट वॉज अ 6th एडिशन, ही 6वी एडिशन होती ICC वुमेन्स T20 वर्ल्ड कपची. लक्षात ठेवा T20 वर्ल्ड कप जे झालं त्याच्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये हरमनप्रीत कौरने जे होतं ते सेंचुरी मारलेली होती न्यूझीलंड विरुद्ध. कुठे होस्टेड होतं तर वेस्ट इंडिज. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडचा पराभव केला. हेही स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. जर विजेत्याबद्दल जर क्वेश्चन आला तर तुम्हाला मल्टीलायनर आलं तर हे दोन तुम्हाला स्टेटमेंट बघायला मिळू शकतात. ऑस्ट्रेलियाच्या अलिसा हेलीला मालिकेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देण्यात आलेला आहे.
भवानी देवी ज्येष्ठ राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय ठरलेली आहे. सगळे प्रकारामध्ये जे आहे ते सुवर्ण पदक जिंकलेले आहे. हे तुम्ही इमेज मधून इमॅजिन करू शकता. ते व्हाईट ड्रेस घालून मग ते तलवारबाजी केली जाते ते. ठिकाण एक लक्षात ठेवायचं, ठिकाणावरती जास्त फोकस असतो आयोगाचा. तर ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येते. अंतिम सामन्यामध्ये भवानी देवीने इंग्लंडच्या एमिली रॉक्सचा पराभव केला. हे एक इम्पॉर्टंट आहे की कोणाचा पराभव केला, कोण होतं लास्ट सामन्यामध्ये. विजेता न विचारता जो अपोनंट होता ते विचारण्याचं एक ट्रेंडच आहे. भगवान बुद्धांच्या पुतळ्यांचे अनावरण कुठे झालेलं आहे तर बिहारमध्ये नालंदा जिल्ह्यातील राजगीर येथे. ओके, 70 फूट पुतळा आहे. नितीश कुमार यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे. घोरा कटोरा येथे 16 मीटर परिघामध्ये हा स्थापन करण्यात आलेला आहे. इमेजवरून तुम्ही बघू शकता इथे 45,000 क्युबिक फूट गुलाबी बलुआ दगडाने बांधण्यात आलेला आहे. 5 टेकड्यांमध्ये वसलेला हा नैसर्गिक तलाव आहे. इथे इमेजिन मध्ये तुम्ही करू शकता बोटमधून माणसं तिकडे चाललेले आहेत. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील राजगीर येथे. हौसला 2018, हौसला 2018 कशासाठी आहे हे विचारलं जाऊ शकतं. तर हा बाल संगोपन संस्थांच्या मुलांसाठी आहे. ओके, लक्षात ठेवायचं, बाल संगोपन संस्थांच्या मुलांसाठी आहे. त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार व्हावा, त्यांचं टॅलेंट जे आहे ते त्याला एक वाव मिळावा, याच्यासाठी हा आहे तो हौसला 2018 होता. नवी दिल्लीमध्ये झालेला आहे आणि महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने हा जो आहे तो आयोजित केला गेलेला होता. याच्यामध्ये जे आहे ते वेगवेगळे स्पोर्ट्स वगैरे, भाषण, लेखन, जेणेकरून त्यांना एक प्लॅटफॉर्म असावा. आंतरराष्ट्रीय गीता उत्सव महत्वाचा आहे. हरियाणातील कुरुक्षेत्र येथे झालेला आहे. यावर्षी मेगा सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि 7 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान झालेला होता. भागीदार देश मॉरिशस. ओके, आणि फेब्रुवारी महिन्यात मॉरिशसमध्ये गीता उत्सव ही आयोजित करण्यात आलेला होता. भागीदार राज्य बघा गुजरात. हे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे, कारण हे फेब्रुवारी महिन्यात पण घेण्यात आलेलं होतं. आणि हे नेक्स्ट बघू. मेकिंग ऑफ न्यू इंडिया ट्रान्सफॉर्मेशन अंडर मोदी गव्हर्नमेंट. बिबेक देबोराय लिखित मेकिंग ऑफ न्यू इंडिया पुस्तक आहे. सहलेखक हे तुम्हाला दोन्ही नाव लक्षात ठेवायचं, अनिर्बन गांगुली अँड किशोर देसाई. प्रकाशक कोण आहेत? विजडम ट्री. बिबेक देबोराय लिखित आहे हे. तुम्ही ते बघू शकता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत ते. बिबेक देबराय वर्तमानात पंतप्रधानांसाठीच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष तसेच नीती आयोगाचे सदस्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने निवडलेल्या सुधारणांच्या पुढाकारांचे जे आहे ते आकलन करून हे पुस्तक बदलत्या भारतासाठी केल्या जाणाऱ्या बहुआयामी प्रयत्नावरती जे आहे ते नजर टाकते. अरुण जेटली यांनी जे आहे ते हे पुस्तक जाहीर केलेलं आहे. इथे तुम्हाला दिसत आहे ते. आणि फर्स्ट कॉपी जी आहे ती यांना दिलेली होती, रामनाथ कोविंद यांना. देशातील पहिला घुबड महोत्सव मोस्ट इम्पॉर्टंट, कारण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्यामुळे पुरंदर जिल्ह्यातील पिंगोरी येथे. याचं मोठो काय होता तर घुबडचं संवर्धन करणं हे याच्या मागे हे होतं. ऍक्च्युली एक हे होतं की घुबड एक पाहणं म्हणजे एक असं अंधश्रद्धेचा एक भाग होता. मग त्यामुळे त्यांची जी होती ती प्रजाती ती नष्ट होत चालली. मग त्यांच्या संवर्धनासाठी ते हे केलं होतं. तर हे कोणातर्फे केलेलं तर इला फाउंडेशन तर्फे. त्याचे संस्थापक सतीश पांडे. संस्कृत भाषेत घुबडाला उलूक म्हणतात, हे पण एक जस्ट लक्षात ठेवा. बघा, कत्तल केली जाते त्यांची, आणि त्या घुबडांच्या कत्तलीमुळे काय 262 प्रजातींपैकी केवळ 75 प्रजाती त्या आढळून येतात. म्हणजेच एक कन्सिडरेबल आहे, म्हणून त्यांचं प्रिझर्वेशन करण्यासाठी जे आहे ते संवर्धन करण्यासाठी हा घुबड महोत्सव पहिला देशातील आयोजित केला होता पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे. हिमाचल प्रदेश आपत्कालीन क्रमांक लॉन्च. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कुठलं पहिलं राज्य आहे असं विचारलं जाऊ शकतं. 112 नंबर जे हे करणार आहे ते, तर ते हिमाचल प्रदेश आहे. मग याच्यामध्ये जे आहे ते सर्वच फायर ब्रिगेड आहे, ॲम्ब्युलन्स आहे, म्हणजे जे इमर्जन्सी सगळे कॉन्टॅक्ट असणार आहेत ते एकाच नंबर थ्रू सगळे अचीव करता येणार आहेत. त्याचबरोबर मोबाईल ॲप शाउट सुद्धा लॉन्च केलं गेलं होतं महिलांच्या सुरक्षतेसाठी. नागालँडमध्ये सुद्धा हेच केलेलं होतं. 112 जो आहे तो इम्प्लिमेंट केलेला होता, पण ईशान्येकडील पहिलं राज्य आहे, देशातील दुसरं राज्य ठरलेलं आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की नागालँड पहिलं देशातील असं म्हटलं जाऊ शकतं, आणि ते मग पर्याय तुम्हाला बरोबर चूक असं काइंड ऑफ येऊ शकतं त्याच्यामध्ये. तर लक्षात ठेवा, पहिलं हिमाचल आहे, नागालँड दुसरं आहे, नागालँड ईशान्येकडील पहिलं आहे. इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम प्रोजेक्ट अंतर्गत हे सुरू केलेलं आहे, ERSST.
जागतिक बुद्धिबळ स्पर्धा महत्वाचा आहे. नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन सलग चौथ्यांदा जगज्जेता ठरलेला आहे. उपविजेता कोण आहे? फॅबियोना कारुआना. फॅबियोना कारुआना जिंकला असता तर एक हिस्ट्री झाली असती, कारण बरेच वर्ष अमेरिकेचा कोण उपविजेता जो होता तो विजेता नव्हता. 2013 आणि 14 साली बघा भारताच्या विश्वनाथन आनंदला हे केलं हरवलेलं होतं. 2016 साली होते सर्जी काऱ्याकिनला हरवून जे होतं कार्लसन विश्वविजेता झालेला होता. ओके, 2013, 14, 16 अँड धिस टाइम. ओके, उपविजेता पण लक्षात ठेवा. G20 13वी परिषद कुठे जी पडली ते विचारू शकतात आयोजित झाली तर अर्जेंटिना ब्युनस आयर्स नोव्हेंबर ते डिसेंबर म्हणजे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर. अध्यक्ष कोण होते ते पण लक्षात ठेवा. अर्जेंटिनाचे राष्ट्रपती मॉरिसियो मक्री. आमंत्रित देश बघा कोणकोणते होते आणि भारताचं प्रतिनिधित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. G20 विषयी थोडक्यात येते बघा. स्थापना जी आहे ती त्यानंतर 20 प्रमुख देशांचे अर्थमंत्री व मुख्य मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरचा गट आहे. याच्यामध्ये 19 देश आणि एक युरोपियन युनियन EU. आणि आता G20 विषयी बघायचं झालं तर 2022चं जे यजमानपद आहे ते भारताकडे आलेलं आहे. इटली भूषवणार होता पण ते विनंतीवरून जे आहे ते भारताने घेतलेलं आहे. ओके, आता इथे तुम्हाला हे पण नोट करून ठेवायचं आहे की आता 22ला जे होणार ते भारतात होणार आहे, मग नंतरच्या इथे कुठे आहेत त्या. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची वयोमर्यादा रद्द. मालदीवच्या संसदेकडून जे आहे ते हे तसं करण्यात आलेलं आहे. देशाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची वयोमर्यादा रद्द करण्याचा प्रस्ताव 3/4 इतक्या बहुमताने संमत करण्यात आलेला आहे. तर बघा, वर्तमान तरतुदीनुसार राष्ट्रपती पदाची निवडणूक जी होती ती वय वर्ष 65 पेक्षा अधिक असणाऱ्यांना लढवता येत नव्हती. मग त्यांनी त्या आहे त्या प्रस्तावानुसार केवळ 35 आणि त्यापेक्षा वयस्कर व्यक्तींना राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याची परवानगी आता दिली जाणार आहे. ओके, हे जस्ट लक्षात ठेवा. देशाचं नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला, मालदीव. आणि जे त्यांचं क्रायटेरिया आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर स्लोव्हेनियाच्या सशस्त्र सैन्य दलाच्या प्रमुखपदी महिला झालेली आहे. तर हा नाटोचा पहिला सदस्य देश ठरलेला आहे स्लोव्हेनिया. मेजर जनरल अलेंका एरमेक. नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा देशाचं नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. अलेंका एरमेक. ओके, किंवा मग स्लोव्हेनिया. नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ट्रायडेंट जंक्चर नॉर्वेच्या समुद्र किनाऱ्यावर झालेला युद्धाभ्यास आहे तो त्यांचा आतापर्यंत सर्वात म्हणजे जो मोठा असा युद्धाभ्यास होता. स्थापना 4 एप्रिल 1949ला झालेली आहे. मुख्यालय जे ते बेल्जियम ब्रुसेल्स येथे आहे आणि 29 सदस्य देश आहेत. एक सदस्य देश ऍड झालेला आहे, तुम्ही त्याचं कमेंट बॉक्समध्ये नाव मेन्शन करू शकता. ब्ल्यू वॉटर्स हवाय. व्हॉइस ॲडमिरल अनुप सिंग या पुस्तकाचे लेखक आहेत. भारतीय नौदलाचा इतिहास सांगणारे हे पुस्तक आहे. ओके, ब्ल्यू वॉटर्स हवाय याच्यावरूनच कळते नौदलाच्या रिलेटेड आहे. भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. ब्ल्यू वॉटर्स हवाय द इंडियन नेव्ही 2001 ते 2010. हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. व्हॉइस ॲडमिरल अनुप सिंग. ओके, हे जस्ट तुम्ही इमेज लक्षात ठेवली तरी पण खूप होऊन जातं. इयर लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना कुठल्या राज्य सरकारची आहे तर दिल्लीतील आहे ही. ओके, अरविंद केजरीवाल यांनी डिसेंबरमध्ये जे आहे ते योजनेचा शुभारंभ केलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांचं जे वार्षिक उत्पन्न आहे 3 लाख रुपयापेक्षा कमी असलं पाहिजे आणि जे सरकारी किंवा स्वायत्त संस्थेचे कर्मचारी नाहीत त्यांना याचा जो आहे तो लाभ घेता येणार आहे. ओके, 60 वर्षाहून अधिक वय असलं पाहिजे आणि प्रत्येक यात्रेकरूसाठी जे 7,000 रुपये खर्च करण्यात येतो आणि ही जी आहे ती 3 दिवस आणि 2 रात्रींसाठी ही असणार आहे, ती तीर्थयात्रा असणार आहे. ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत एक 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा परिचारक ठेवू शकतात. लक्षात ठेवा, मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना दिल्ली सरकारची आहे. स्मार्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. स्मार्ट कारण महाराष्ट्र राज्य सरकारचा आहे. स्मार्ट स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन कृषी व्यवसाय आणि ग्रामीण पुनरुत्थान संदर्भात आहे. हा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याचा मागचा मोठो आहे. तर बघा, प्रकल्पामध्ये केल्या जाणाऱ्या 2,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत जागतिक बँकेचा 1,500 कोटी रुपयांचा, राज्याचा 430 कोटी रुपये, 70 कोटी रुपये निधी विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन यांच्या माध्यमातून मिळणार आहे. 3 वर्षांमध्ये 10,000 गावापर्यंत हा पोहोचवला जाणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचे, स्मार्ट हा कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारचा आहे तो महाराष्ट्राचा आहे.
आय होप की तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल आणि आपली जी रिव्हिजनची सिरीज आहे ती त्याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये खूप फायदा होईल अशी मी आशा करतो आणि तुम्हाला या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.